ज्यांनी वादळी खेळी केली आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला तोच ठरतो मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर किरण गणपत कांबळे। या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय रत्नागिरीचा आयकॉन खेळाडू किरण कांबळे यांना मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी दिलेले संकेत कांबळे याच्या माध्यमातून असेच खेळी पुढे करत राहा, त्यांना देखील पुढील मॅचसाठी खूप खूप सारी शुभेच्छा असतील। आता ज्यांचा सामना झालाय सिद्धार्थ इलेवण आणि परी मोठा दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती या ठिकाणी भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे, भोजनदानाचा आस्वाद घ्यायचा आहे। पाहूया स्ट्राईकला कोण चाललाय, नॉन स्ट्राईकला कोण असेल, नॉन स्ट्राईकला तो प्रशांत, स्ट्राईकला पाहूया कोण सचिन आहे स्ट्राईकला, सचिन पवार अजिंक्य गोविल संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सचिन पवार स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला तो प्रशांत। पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील धुरंधर असे फलंदाज मैदानामध्ये आणि एका ठिकाणी पाहतोय केदार रिंग वाकेड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सुदर्शन सावंत गोलंदाजी मार्क वरती आहे। पाहूया कशा प्रकारची खेळी असेल या सुदर्शनची। समोर स्ट्राईकला आहे सचिन, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रशांत। मॅचला होते सुरुवात, पहिलाच बॉल सोडला आणि चांगला बॉल फटका खेळायचा प्रयत्न, परंतु नक्कीच बॉलने बॅटची कडा घेतले आणि संघाचं खातं खोललं गेलंय। अभय कांबळे कुठे असतील तर लवकरात लवकर यायचं अभय कांबळे। पाहूया पुढचा बॉल सुदर्शनचा कशा प्रकारचा असेल। प्रशांतला स्लोअर चेंडू तेवढाच ताकदीने खेळ पॉइंटच्या डोक्यावरून बॉल भिरकावून दिलाय आणि बॉल चाललाय सीमाच्या लगत, अर्थातच सीमा पार होतोय आणि येतोय प्रशांतचा ब्रँडेड असा चौकार आणि संघाची धावसंख्या 4 धावेने पुढे सरकते, धावसंख्या झाली ती 5। बऱ्याच वेळात आपण सुदर्शन सावंत आणि प्रशांत कांबळे यांना एकत्रित खेळताना पाहतोय, दोघांची खेळी एकमेकाला माहिती आहे, तर त्या पद्धतीचा खेळ कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जाईल या ठिकाणी पाहिलं जाईल। 18 चेंडू अर्थात आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले, उर्वरित 16 चेंडूंचा खेळ आहे मैदानामध्ये, कशा स्वरूपाचा खेळला जाईल या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे। काय पडतंय ते आडवस ठेव हॅलो पाहूया सुदर्शन टू प्रशांत पुढे आलाय आणि बॉल भिरकावून दिला स्क्वेअरच्या दिशेने, बॉल चाललाय सीमा रेषा पार, खणखणीचा प्रशांतचा ब्रँडेड RPL षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पुढे जोराने सरकेल, धावसंख्या होते ती 11। चांगला समाचार घेतला गेला, या आधीच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आले, त्यानंतर आला एक चौकार आणि त्यानंतर एक आलाय षटकार, अशी काहीशी मोठी धावसंख्या उभा करण्याचा मानस या दोन्ही सचिन आणि प्रशांतने ठरवला असेल आणि त्याच रूपांतर आपण या ठिकाणी पाहतोय, मोठमोठ्या फटक्यांवरती केलं जातंय। अभय सर जेवला तुम्ही? कधी? तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण आणि नक्कीच बॅटची कडा घेतली होती, बॉल कायस बाहेरच्या दिशेने सरकला स्लिपच्या दिशेने, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाने मात्र चूक केले आणि चुकीला या ठिकाणी मात्र माफी नसेल आणि याचं रूपांतर होतील 1 धावामध्ये। या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी एक मान्यवर व्यक्ती आदरणीय राम धोत्रे साहेब यांनी देखील या संपूर्ण RPL साठी आपल्याला खूप मोठं योगदान दिलं आहे। या ठिकाणी चांगला फटका सचिनच्या स्वरूपात पाहायला मिळाला, स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि रिव्हर्स अटेम्प्टचा आउटपुट मिळते ते 4 धाव्यांवरती।
तर नक्कीच या ठिकाणी आपण चर्चा करतोय तर राम धोत्रे सर यांचं श्रेयश एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय राम धोत्रे साहेब यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी रामेश्वर धोत्रे साहेबांनी तब्बल रोख रक्कम ₹5 इनाम या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलाय. यश एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय राम धोत्रे सर यांनी स्पर्धेला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ₹5,000 सॉरी ₹5,000 दिलगिरी व्यक्त करतो. माणूस मधला की चुका होतात आणि पुन्हा एक कडा बॅट स्विच कडा घेतले आणि बॉल चाला यशरेखच्या डोक्यावरून स्लिपच्या दिशेने गेलाय. बॉल आहे अडकवत सक्सेसफुल मिळालाय आणि धावसंख्या होते ती 1 ओव्हरच्या अखेरीस 17. नक्कीच या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. या अभय सर या जरा. कोकण रायडर्स विरुद्ध एसके स्पोर्ट्स चालू असणारा सामना आणि ते मात्र पहिल्या ओव्हरचा सामना देखील पहिले षटक संपले. सुदर्शनच्या ओव्हर्स मध्ये तब्बल 17 धावा देखील खर्च केल्या गेल्या आणि आता मला वाटतं प्रमोद आलाय बॉलिंग मार्क वरती. प्रमोद आलाय बॉलिंग मार्क वरती. चला जर फास्ट खेळायचे प्लीज. नक्कीच उन्हाचा कडाका पडलाय परंतु जेवढं फास्ट आपण खेळू तितक्या लवकर आपल्याला मॅचेस देखील संपवायचे आहेत. आजचा फायनल डे आणि या फायनल डे चा आपल्याला अजून देखील क्वालिफायर्स मॅचेस आहेत. त्यानंतर आजचा फायनल डे करून फायनल देखील खेळवायचे. सो थोडं प्लीज थोडं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कॉल असेल थोडं फास्ट खेळायचं प्लीज. एसके स्पोर्ट्स थोडस घाई करायचे. एसके स्पोर्ट्स आपल्याला कॉल दिला जातोय थोडस घाई करायचे. चला फलंदाज देखील रेडी झालाय. मला वाटतं सचिन आलाय मॅन फ्रॉम गोळीगावचा हा सितारा. गोळीगावाचं वाडीच्या संघातून खेळताना खूप चांगलं क्रिकेट याच्या मधून बघितलंय आपण. हा देखील पार टाकायचा होता. कॅच सुटली मला वाटतं तिथं विकेट किपिंगच्या पार्टी तिथे मात्र विनय होता. बापू मात्र तिथे होता. BYB देवदेश संघाचा हा देखील खेळाडू आहे. मिस टायमिंग झालं. कॅचिंगचा कॉल दिला गेला सुदर्शनच्या माध्यमातून आणि कॅच देखील तिथे सोडली गेली. नक्कीच मला वाटतं आता चेंजेस केला गेलाय. सुदर्शन चाललाय स्टम्पस्टिकच्या मागे. इथे मात्र नक्कीच चांगला विकेट किपर आहे. BYB देवद्या संघातून विकेट किपिंग करताना मोठमोठ्या चांगल्या कॅचेस त्याने घेतलेत. नक्कीच एखादा खेळाडू म्हटलं की चुकी होणार आहे यात काही शंका नाही. माणूसचा एक क्रिकेटर तो एक खेळाडू देखील माणूसच आहे. चुका होतात. चला एक अनुभवी खेळाडू प्रशांत दादा मात्र साईकुर्ती आलेत. हा देखील चेंडू इथे मात्र कॅचिंगचा कॉल झालाय. हातामध्ये बक्षीस दिलं आणि स्वीकारलं देखील गेलं. चाललंय प्रशांत बॅक टू द पॅव्हेलियन. चेंडू स्लॉट मध्ये होता. मला वाटतं जर मोठा फटका एक्झिक्यूट झाला असता तर तो मैदानाच्या बाहेर देखील गेला असता. परंतु तितकस शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि आता मात्र चालत बॅक टू द पॅव्हिलियन. कोण आलाय मैदानामध्ये? कृष्णा सर आलेत मैदानामध्ये. आता कृष्णा आता मैदानामध्ये आलाय. जो खेळाडू कामोडा परिसर अक्षरशः गाजवतो आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती तो आज विसुंबा नगरीमध्ये दाखल झालाय. कृष्णा आता बघू कृष्णाचे खेळ देखील कसे असेल. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली कृष्णाने. या मॅच मध्ये बघावं लागेल कृष्णाच्या माध्यमातून किती धावा कुठल्या जात आहेत आणि प्रमोद हा किती धावा मात्र सेव्ह करतोय. नक्कीच प्रमोदचं गोलंदाजी चांगली राहिले. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. याच्या आधीचा सामना मला वाटतं लॉस झालेत. हा सामना कुठेतरी पुढे जाईल याची असेल. आता देखील चेंडू डीप स्क्वेअरला इथं मात्र निलेश आलाय. बॉलची इथे एक धाव पूर्ण झाली आणि एका धावावरती समाधान मानलं जाईल. नक्कीच मला वाटतं सचिनला जितकं शायकोली ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न असेल. 19 धावा देखील धावफलकावरती लागले गेलेत. चला जरा फास्ट करायचे. पंच सामना फास्ट खेळवायचंय. अजून देखील खूप सामने आपल्याला खेळवायचे या स्पर्धेच्या माध्यमातून.
आता देखील सफल झालाय, परंतु तिथे प्रतीक आहे एक चांगला खेळाडू म्हणतात, चांगला खेळाडू वनगोळे संघाचा. एकच धाव तिथे मात्र झाली आहे आणि एका धावेने इथे मात्र एक एक धाव कुठल्या जातात. तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा खर्च झाल्या सुदर्शनच्या माध्यमातून, परंतु अजून देखील 4 बॉलवरती एखादा मोठा फटका आले नाहीये. एखादा मोठा फटका येईल का? एखादा मोठा फटका आलाच पाहिजे, आलाच पाहिजे एखादा मोठा फटका. पुन्हा कॅचिंगचा कॉल तिथे मात्र भावेशला सेट केला गेलाय आणि भावेच्या हातामध्येच कॅचेस दिले जात आहेत. मला वाटतं भावेची कॅचिंग प्रॅक्टिस चालू केली आहे का काय, अशा पद्धतीने भावेच्या हातामध्ये कॅचेस दिल्या जात आहेत तिथे. चला एक चांगला कॅच भावेशने देखील एक्झिक्यूट केला गेला. नो बॉल आहे, आत्ताचा नो बॉल दिला गेलाय. काय झालंय, नो बॉल दिला गेला. आत्ताच्या धावा 2 असतील सर. सर आत्ताच्या धावा 2 असतील ना पंच? 2 धावा. ओके 2 धावा. नो दिला गेला. आत्ताचा बॉल नो प्लस फ्री हिट देखील असेल. कुपन मिळालंय, कोणत्या पद्धतीने क्रॅश होते ते मात्र बघावं लागेल. नो हिट सर, फ्री हिट आहे, नो बॉल होता. लायसन दिलं गेलंय, लायसन दिलं गेलंय. आता मात्र फलंदाज झाला, फलंदाज सचिन तिथे असेल. हा देखील चेंडू फ्री हिटचा बॉल आहे. कॅचिंगचा कॉल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय का नाही आलाय. 2 धावा खर्च झाले. तितकासा मोठा फटका सजवला नाहीये. मला वाटतं फ्री हिटचा बॉल होता. एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु तिथे मात्र फटका फसला गेला. बॉल जास्त हवेत राहिला. नक्कीच कॅचेसचा कॉल केला गेला. तिथे भावेशच्या हातामध्ये कॅच देखील दिली गेली, परंतु नो बॉल. आत्ताचा देखील चेंडू लाईन मिस केली आहे. पंच दंडित करतात. पंचांचे हात समांतर, म्हणजेच काय तर धाव मिळणार अवांतर. आणि धाव फलक देखील पुढे सरसावलाय. 24 धावा देखील धाव फलकावरती, 25 धावा देखील धाव फलकावरती लावल्या गेलेत. अजून देखील मला वाटतं एक बॉल शिल्लक असेल. हा चेंडू आता मात्र लॉंग ऑफचा चाललाय, गॅप मध्ये पडलाय, लॉंग ऑन क्लिअर केला गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. पंच सांगतो येस इट इज चौकार. धाव फलक पुढे सरसवलाय 29. अजून देखील येणारा शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये कोण असेल हे मात्र बघावं लागेल. या षटकाची जबाबदारी कुणाकडे दिली जाते, कारण तब्बल 29 धावा चेस केल्या गेलेत. 29 धावा धाव फलकात लागल्या गेल्या. अजून देखील 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूवरती किती धावा होत आहेत? चला फील्ड सेट लावून घ्यायचे प्लीज. एसके स्पोर्ट्स, एसके स्पोर्ट्स जास्त कॉल्स मीटिंग नाही घ्यायची प्लीज. एसके स्पोर्ट्स प्लीज, प्लीज भावेश टीम, आपल्याला वारंवार कॉल दिला जातो प्लीज. सकाळपासून देखील आपल्याला मुळे उशीर झाला या टुर्नामेंट. प्लीज थोडस सपोर्टिव्ह भूमिका द्या प्लीज. एसके चला गोलंदाजी मार्गावरती कोण रेडी झालाय? गोलंदाजाचं नाव सांगायचं. येस इट इज वरके गावाचा सितारा विशाल गोलंदाजी मार्गावरती रेडी झालाय. आणि त्याच्या समोर देखील कृष्णा सर इथे मात्र बॅटिंग साठी असतील. वारंवार आपण असोसिएशनच्या टुर्नामेंट मध्ये ज्यांचे पंचांच्या भूमिकामध्ये पाहतो, तोच आज खेळाडू म्हणून इथे या विचुंब्याच्या नगरीमध्ये उतरलाय. टीम कोकण रायडर्स यांच्या माध्यमातून. चला विशाल टू कृष्णा, कृष्णा टू विशाल. इथे मात्र बघावं लागेल काय समीकरण आहे. 29 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक हार्ड हिटर फलंदाज देखील आहे कृष्णा. कशा पद्धतीने फलंदाजी करतो. चांगला बॉल आडवा बॅट खेचायचा होता, टाकल्यानंतर खाली राहिल्या आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट झाला चेंडू. डॉट बॉल देखील सांगता केली गेली.
नक्कीच हे डॉट बॉल जे असतात ना तेच कुठेतरी समीकरणामध्ये बदल घडवण्याचं काम करत असतात. एखादा डॉट बॉल आला, आपण म्हणतो एकच डॉट आलाय, पण तो एक डॉट देखील समीकरण बदलू शकतो. हा देखील डॉट बॉल झालाय का, कॅचिंगचा कॉल झालाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, दुसऱ्या धावेचा कॉल देखील झाला, सचिन सरांनी थांबवलं गेलं. एका धावावरती समाधान मानतोय कृष्णा. सचिन आलाय, अजून देखील सचिनची बॅटन देखील मोठा फटका नाही आलाय. तब्बल 7 बॉल देखील 14. नक्कीच इथे मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील झाली. आमचे गणेश दादा देखील आल्या त्या मॅच बघायला. गणेश दादा आपलं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा देखील चेंडू पारती टाकला होता, मिडल स्टिकच्या वरतून चाललाय चेंडू. नक्कीच वाईट साईड रिव्ह्यूचा कॉल आलाय, चेक केला जातोय. दिस इज फेअर डिलिव्हरी, वाईट बॉल नाहीये, फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल टाकला गेला. इथे मात्र लेग स्टिकच्या वरतून बॉल गेला आणि इथे मात्र वाईटचा कॉल आला होता, पंचांचा होता, परंतु फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच एक चांगली फलंदाजी करतोस सचिन, परंतु अजूनपर्यंत मोठे फटके विशालने थांबून ठेवलंय. नक्कीच हा देखील चेंडू आता मात्र आडवा बॅटने खेचलाय. सेफ हँड वर 1 गोळे तिथे मात्र असेल. प्रतीकने कॅच घेतलीये. नक्कीच प्रतीकच्या हातावरून कॅचेस सुटत नाहीयेत. एक चांगला खेळाडू, एक चांगला क्षेत्ररक्षक प्रतीकला म्हटलं जातं. आता मात्र मैदानामध्ये कोण आलाय, जावडे गावचं द प्रिन्स ऑफ जावडे. इथे मात्र मैदानामध्ये सुशांत दाखल झालाय. लेट आलाय, नक्कीच लेट आलाय. मला वाटतं तब्बल 2 विकेट्स गेला, त्यानंतर सुशांत आलाय. नक्कीच थोडस कालपासून दुपारच्या वातावरणामध्ये लेफ्टी बॅटरला थोडीशी नुकसान, थोडस परेशान केलं जातंय, कारण का वाऱ्याचा वेग हा उलट्या साईडला असल्यामुळे लेफ्टी बॅटरचं थोडस काही चालत नाहीये. परंतु नक्कीच रायटी बॅट्समन हॅवी राहिलेत. परंतु मला वाटतं सुशांत आलाय. नक्कीच लेफ्टी बॅट्समन तितकंस हे मिळालं नाहीये, परंतु प्रशिक फायटरचा सूरजने देखील गाजवलंय कालपासून. सूरज 100 बॅटिंग करतोय. सूरज लेफ्टी असून देखील 100 बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आता सुशांत आला, एक लेफ्ट हँड फलंदाज, घणाघाती फलंदाज हा देखील आहे. परंतु बघू विशालने मात्र जकडून ठेवलं गेलंय. रिस्विच करायचा होता. अजून एक डॉट बॉलची सांगता विशालच्या माध्यमातून. अजूनपर्यंत फक्त 1 धाव विशालने खर्च केलीये आणि तब्बल मला वाटतं 5 शेवटचा एक चेंडू असेल. नक्कीच शेवटचा एक चेंडू इथे मात्र असेल. विशालने आतापर्यंत 1च धाव खर्च केले. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. भावेश तिथे चाललाय, वेगाने आलाय. बॉलवरती 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा कॉल होता, दुसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट केली गेली. नक्कीच रनआउट देखील झालाय. आताची 1 धाव कंप्लीट झाली. 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सॉरी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 33 धावा करायच्या असतील जर हा सामना एसके स्पोर्ट्स याने जिंकायचा असेल तर. येणारे 18 चेंडू आणि 33 धावा करायचे असतील एसके स्पोर्ट्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. चला फास्ट यायचंय मैदानामध्ये.
नक्कीच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन पनवेल अंतर्गत RPL 2026 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि हे विसुंबाच्या क्रीडा नगरीमध्ये देखील एक छान क्रीडा नगरी बाजूलाच आपण बघताय मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील ज्या सोसायटीने गाड्या देखील धावतात त्या सोसायटीने इथे रन देखील बनले गेलेत आणि टेम्परेचर देखील वाढला गेलाय. चला फलंदाज पाठवायचे एसके स्पोर्ट्स फलंदाज पाठवा आणि ज्या ज्या टीमचे खेळाडूंनी देखील जेवले नसतील जेवणाची सोय आहे आपल्याकडे त्या सर्व खेळाडूंनी जेवून घ्यायचं. जे खेळाडू जेवले नसतील ते जे जेवले असतील त्यांनी नाही परत परत जेवायचं नाही. जे नाही जेवले त्यांनी जायचं जेवायला. नक्कीच मैदानामध्ये कोण चाललंय सुदर्शन आणि मला वाटतं भावेश एका बाजूला भावेश पालू संघाचा हिटमॅन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं निलेश आहे. दोन्ही पण सख्खे भाऊस होत एकाच एसटी शैलीचे दिसतात. निलेश चाललाय निलेश देखील हिट करतो. फ्लॅट षटकार बघायचे असतील ना कुणाचे या विसुंबाच्या मैदानामध्ये तर निलेश बघायचे त्यात काही शंका नसते. नक्कीच रत्नागिरी असोसिएशनच्या ज्या संघ आहेत त्या सर्व संघांमध्ये जर फ्लॅट षटकार कुणाचे बघायचे असतील तर ते निलेशच्या माध्यमातून बघायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड असेल वाकडगावचा सीतारा सुदर्शन येणारे 18 चेंडू आणि 33 धावा करायच्या आहेत. नक्कीच कालपासून स्पर्धेचा आनंद देखील आमच्या BYB देवते संघाचा अमोल देखील या स्पर्धेचा आनंद कालच्या 2 दिवसामध्ये घेतोय. नाईट शिफ्ट असताना देखील दिवसभर मॅचेस बघून चला मॅच चालू करायची फास्ट आणि गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय अमोल. नक्कीच खानवली गावचा अजून एक लेजेंड खेळाडू इथे मात्र अमोल आलाय आणि अमोलच्या समोर असेल सुदर्शन एक उंच यष्टी शैलीचा खेळाडू ज्याने मोठ्या मोठ्या गोलंदाजांना फलंदाजीवरती गार केले. परंतु एका बाजूला एक्सपिरियन्स आहे तर एका बाजूला यंगस्टर वरती भारी होणार का. पहिल्याच बॉल वरती पनिश केलं गेलंय. व्हाईट बॉलची देखील सुरुवात केली गेली. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती पनिश केलं गेलं खानवली संघ आणि हा संपूर्ण संघातून एक नक्कीच जास्त खेळाडू आपल्याला ह्याच गावचे दिसतंय. तिथे मात्र रत्नागिरी रायडर्स या संघामध्ये पुन्हा अमोल टू सुदर्शन आडवा बॅटने खेचलंय तिथे क्षेत्ररक्षक आलाय. सचिन होता एक धावावरती समाधान मानलं गेलंय. निलेश आलाय आता स्ट्राईक मार्क वरती. नक्कीच 33 धावा म्हणजे देखील खूप आहेत. तब्बल तुम्हाला 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. धाव फलक देखील पुढे सरसावलाय. 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा अमोल टू निलेश फ्लॅट मारलाय परफेक्ट मारलाय चेंडू मारलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार आलाय दर्जेदार षटकार. मी पहिल्यांदाच बोललो होतो ताकद संपूर्ण ताकद आहे या खेळाडूकडे. मोठमोठे फटके याच्या माध्यमातून सजवले जातात आणि आल्या पहिल्याच बॉल वरती इम्पॅक्टफुल फटका खेचला गेलाय. फ्लॅट मारला प्लॉट मध्ये क्लिक केला चेंडू गेला सीमारेषा पार. लॉंग ऑफ देखील क्लिअर केला गेला. धावफल पुढे सरकलाय. 8 धावा धावफल करते लागले गेलेत. थोडं फास्ट खेळायचे अजून देखील खूप सामने आपल्याला खेळवायचे. थोडस मला वाटतं शॉर्ट लाईनची गोलंदाजी झाली आणि निलेश समोर अशी गोलंदाजी करू शकत नाहीये. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पालू संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आता देखील स्लॉट मध्ये होता. अजून एक प्लॉट मध्ये बुक केलाय. अजून एक प्लॉट मध्ये बुक केला गेला. अजून एकदा लॉंग ऑन क्लिअर केला गेला. निलेशच्या माध्यमातून अजून एक दर्जेदार दणकेदार पॉवरफुल षटकार. खरपूस समाचार केला गेला.
नक्कीच खरपूस समाचार केला गेला. हॅट्रिक षटकाराची हॅट्रिक होईल का? षटकाराची हॅट्रिक निलेशची होईल का? बघावी लागेल. निलेश बॅट मधून अजून एक निघतोय का? बॉल खाली राहिलंय मारायचा होता परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि डॉट मध्ये सांगता केलीये. 14 धावा देखील धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजून देखील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक या षटकामधले. एखादा मोठा फटका येतोय का? अजून मॅच क्लिअर होणार का? झाले. अजून एकदा फ्लॅट मारलाय. गॅप मध्ये आहे का? नक्कीच गॅप मध्ये मारलाय. अजून एकदा चौकार. कॉर्नरचा तर खेळ खाली झाला होता आणि तिथे मात्र अजून एक चौकार. अजून एक चौकार आलाय. तब्बल धावा फलकावरती धावा देखील 18 धावा फलकावरती लागलेत. अजून एखादा मोठा फटका येतोय का? अमोल वरती डॉमिनेट गेलाय. असाचा चेंडू खोलवर टाकला होता. षटक संपलंय. मला वाटतं धावा फलक झालाय 18. तब्बल 18 धावा फलकावरती लावल्या गेल्या. हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय ते या ठिकाणी आमच्या कामोट्यामधील माझे मित्र या ठिकाणी गणेश निर्मल, त्याचप्रमाणे मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत आहे गणेश निर्मल, त्याचप्रमाणे IT इंजिनियर आदरणीय प्रीतमजी पाटील व त्यानंतर राजेश एंटरप्राइजेस सर्व राजेश जाधव या तिन्ही बंधूंचं या संपूर्ण रत्नागिरी जिल्हा असोसिएशन क्रिकेटच्या माध्यमातून आणि RPLच्या माध्यमातून त्यांचं तिघांचं सहर्ष या ठिकाणी स्वागत करत आहोत. चला, याच्यानंतर होणारी मॅच असेल, याच्यानंतर होणारा वीक फायचा सामना श्रेयस 11 विरुद्ध अधिराज वॉरियर्स. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. कॅप्टन दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचंय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये फक्त 15 धावा करायचे, परंतु 15 धावा देखील खूप जड समीकरण आहे. एखाद्या विकेट जर आल्या तर मात्र मॅचचं समीकरण बदलू शकतं. 12 चेंडू 15 धावा. चला, टॉस साठी यायचंय अधिराज वॉरियर्स आणि श्रेयस 11. आता देखील खोलवरती टाकला होता, हेलिकॉप्टर भिरकावायचा होता. सुशांत तिथे आलाय आणि एक कॉल दिलं होतं. सुमित कांबळी कुठे असतील? सुमित कांबळी आपले अनगोळे गावचा सुपुत्र, थोडं कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. सुमित कांबळी नक्कीच. अजून एक चांगला चेंडू टाकला गेला. अजून एक नक्कीच आता मात्र चांगला चेंडू टाकावाच लागेल. चांगले चेंडू एक्झिक्यूट करावे लागतील, कारण तब्बल फक्त 11 बॉल मध्ये 14 धावा करायच्या बाकी उरलेत. 13 धावा करायचे उरलेत. हा देखील चेंडू हेलिकॉप्टर भिरकावलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धावावरती थांबवलं गेलंय. निलेशला स्ट्राईक वरती आणलं गेलंय. नक्कीच निलेशने मोठे फटके सजवलेत. तब्बल 5 बॉल मध्ये 16 धावा निलेशच्या माध्यमातून खर्च झालेत. येणारे 10 चेंडू आणि फक्त 12 धावा करायचे. आत्ताचा चेंडू चांगला चेंडू टाकला होता. वाईट +1. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, वाढवल्या गेल्या. बॅटर देखील मिस झाला, किपर देखील मिस झाला आणि वाईट बॉलची सांगता येते हो झालीये. येणारे 10 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र एक साधारण समीकरण उरलंय. एखादा मोठा फटका आणि मॅच SK स्पोर्ट्सच्या बाजूने जाणार. चला, अजून एक. आजचा देखील आडवा बॅटने खेचायचा होता. अजून देखील मॅच थांबवली जाते. अजून देखील मॅच वाढवली जाते. चला, दोन्ही संघांचे कर्णधार अधिराज वॉरियर्स आणि श्रेयस 11
टॉस साठी यायचं प्लीज. अधिराज वॉरियर्स ऋषिकेश जनावडे आणि श्रेयस 11 चे प्रकाश दा, चला टॉस साठी यायचे. आता देखील चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे, एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मला वाटतं चौकार गेलाय, मिसफील्ड झालीये, चौकार गेलाय. येणारा शेवटचा येणारे 2 चेंडू आणि 8 धावा, अजून देखील 8 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण उरलं. या षटकातले 2 चेंडू उरलेत. 8 चेंडू 6 धावा, एखादा मोठा फटका मॅच फिनिश करणार का? फिनिशिंग शॉट इथे मात्र चौकाराने मॅच फिनिश होते, षटकाराने मॅच फिनिश होते. सरळ मारलाय, एका लाईनीमध्ये मारलाय, विवेक चाललाय बॉलच्या खाली, दोन्ही क्षेत्ररक्षकांनी फंबल झालं आणि ते मध्ये चौकार आलाय. एका सरळ रेषेमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. नक्कीच नक्कीच चौकार आलाय. आता मात्र 7 चेंडू 2 धावांचं समीकरण उरलंय. चला टॉस साठी यायचं. श्रेयस 11 आणि धीराज वॉरियर्स दोन्ही संघांना हा दुसरा कॉल. आता देखील अजून एक चांगला चेंडू, षटक संपलंय. येणारे 6 चेंडू आणि 2 धावा. आता मात्र समीकरण उरलं, येणारे 6 चेंडू 2 धावा. एखादा गोलंदाज चांगला आला, विकेट्स पडला तरी पण मॅच देखील फिरू शकते. क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस जातात आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅचेस टर्न होतात, यात मात्र काही शंका नाहीये. चला फास्ट खेळायचंय प्लीज. गोलंदाजी करणारा संघ चला फास्ट खेळायचं प्लीज. गोलंदाजाचं नाव देखील सांगायचंय. सत्यम, सत्यम आलाय गोलंदाजी मार्गवरती. अधिराज वॉरियर्सचा कर्णधार ऋषिकेश आलाय. चला श्रेयस 11 चा कर्णधार यायचंय. चला विकेटचं पतंग कटलं गेलं, निलेशला पाठवलं गेलंय बॅक टू द पवेलियन. नक्कीच चला सूरज देखील आलाय. टॉस टॉस होतोय अधिराज वॉरियर्स विरुद्ध श्रेयस 11. न्यू बॅटर आलाय, मला वाटतं नक्कीच गणेश सर आपल्या असं टॉस केला जातोय. गणेश दा नक्कीच आमचा सर्वांचा लाडका गणेश दा, आम्ही सोबत खेळत असतो कामोड्यामध्ये. आज गणेश दा देखील इथे उपस्थित झालाय मॅच बघण्यासाठी, टुर्नामेंट बघण्यासाठी. चला मॅच 2 धावा खर्च होत आहेत का? 1 धाव काढलीये, दुसऱ्या धावासाठी थांबवलं गेलंय. फिनिशिंग शॉट मला वाटतं सुदर्शनच्या बॅट मधून निघणार आहे. नक्कीच फिनिशिंग शॉट सुदर्शनला मारायचा असेल त्यामुळे सुदर्शनने थांबवलंय. येणारे 4 चेंडू 1 धावा. टॉस होतोय इथे मात्र अधिराज विरुद्ध श्रेयस 11. टॉस जिंकलाय, मला वाटतं श्रेयस 11 टॉस जिंकलाय. मॅच संपलीये, आपला लगेच कॉल द्यायचा प्लीज. आणि इथे मात्र SK स्पोर्ट्स जिंकलाय. कोकण